हो शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर रसिकांच्या मनात अनेक गाणी अनेक वर्ष आपल्या मनात असतात. म्हणजे अनेकदा असं होतं की आपण खूप वर्ष हे गाणं ऐकत असतो, पण ते गाणं आपल्याही सुखदुःखाच्या प्रसंगी आपल्यासोबत सामावलं जातं. आणि मग ती गाणी गायकांची किंवा गीतकारांची किंवा संगीतकारांची राहत नाहीत, तर ती गाणी आपली होऊन जातात. आणि म्हणूनच या गाण्यांमागच्या गोष्टी उलगडण्याचं एक वेगळं श्रेय खरं तर गीतकारांना, संगीतकारांना, गायकांना तर मिळतंच. म्हणूनच गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कलाकारांशी गप्पा मारतोय आणि त्यांच्या गाण्यांच्या गोष्टी उलगडतोय. आज आपण अशाच दोन दिग्गज कलावंतांना भेटणार आहोत. गेली 50 वर्ष पार्श्वगायनाच्या क्षेत्रात ज्यांचं नाव अतिशय उत्तम रीतीने घेतलं जातं. जवळपास 10 ते 12 भाषांमध्ये 450हून अधिक गाणी ज्यांनी गायलेली आहेत. 650 पेक्षा जास्त CDज आणि कॅसेटसाठी ज्यांनी गायलं आहे त्या प्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर आज आपल्यासोबत आहेत. उत्तराताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्ते. दूरदर्शनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा हार्दिक नमस्कार. उत्तराताईंना आत्तापर्यंत 2 वेळा राज्य पुरस्कार मिळालेला आहे आणि याच्याच बरोबर अगदी नुकतं गेल्या वर्षी म्हणजे 2022 साली रेडिओ मिर्चीचं जीवन गौरव पुरस्कार जो आहे तोही त्यांना मिळाला आहे. उत्तराताई पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. त्याचप्रमाणे गेली 50 वर्षाहून अधिक ज्यांनी संगीत संयोजनाच्या क्षेत्रात काम केलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत गीतकार संगीतकार आपल्याला माहिती असतात, पण संगीत संयोजन हे नाव, संगीत संयोजक हे नाव क्रेडिट लिस्टमध्ये ज्यांच्यामुळे मिळालं ते प्रसिद्ध संगीत संयोजक आप्पा वढावकर हे देखील आपल्यासोबत आहेत. आप्पा नमस्कार, स्वागत आहे तुमचे. नमस्कार. नमस्कार. दूरदर्शनच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. आप्पांना देखील संगीत संयोजनाचा राज्य पुरस्कार मिळालेला आहेच, पण त्याचबरोबर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा पुरस्कार देखील आप्पांना मिळाला आहे. आप्पा तुमचंही या बाबतीत नक्कीच स्वागत आणि अभिनंदन. नमस्कार. या सगळ्यामध्ये आप्पा तुमचं भविष्य उज्ज्वल आहे हे कदाचित आधीच तुमच्या लहानपणी माहिती असेल. आप्पांचं नाव उज्ज्वल आहे म्हणून मी फक्त हे म्हटलं. आणि खरोखर लहानपणी म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं तुमच्या बाबतीत झालं होतं का? आणि ही परंपरा उज्ज्वल रीतीने तुम्ही सांभाळणार आहात असं कुठे आईवडिलांना वाटलं होतं का? हो, माझ्या घरामध्ये सगळं संगीत आहे. माझे वडील चांगले संगीतकार होते, राम वढावकर. आणि पूर्वी जे दत्ता धर्माधिकाऱ्यांचं जे चित्रसंस्था होती आल्हाद चित्र नावाचं, त्याचे जवळजवळ 9-10 चित्रपटांचं संगीत माझ्या वडिलांनी केलं आहे. आणि ते पण वसंत पवारांच्या साथीने. म्हणजे कदाचित मराठीच्या ह्याच्यामध्ये जोडी अशी वसंत आणि राम वढावकर असं होतं. आणि तिथपासून ते माझ्या घरी आलेलं आहे. म्हणजे तो वारसा संगीताचा कुठेतरी होता. उत्तरातही तुमच्या बाबतीत संगीताचा वारसा तुमच्या घरी होता का? हो, माझी आई गायची. म्हणजे ती काही करिअर वगैरे केली नव्हती तिने. ती घरी ती गाणं शिकलेली होती. वामनराव सडोलीकर तिचे गुरु होते आणि ती क्लासिकल त्यांच्याकडे शिकलेली होती. तिने सुरुवातीला मला शिकवलं. नंतर मी माझे क्लासिकलमधले गुरु पंडित फिरोज दस्तूर, किराणा घराण्याचे मोठे गायक, त्यांच्याकडे शिकायला लागले. जवळजवळ 26 वर्ष शिकत होते. त्याच्यानंतर मी यशवंत देवजी त्यांच्याकडे शिकायला लागले सुगम संगीत. आणि श्रीकांतजी ठाकरे यांच्याकडे मी गीत गझल भजन शिकत होते 5 वर्ष. म्हणजे संगीताचा वारसा आईकडनं मिळाला, पण तो तुम्ही इतका पुढे नेला की आज पार्श्वगायनाच्या क्षेत्रात जे तुमचं नाव आहे आणि इतकी वर्ष ते नाव टिकवून ठेवणं हे खरंच सोपं नाही.
त्यामुळे खूप बरं वाटतं आम्हाला की खूप छान तुमची कारकीर्द आम्ही पाहू शकलो आमच्या नजरेतनं. आपल्या या गाण्यांच्या गोष्टी आहेत ना, ह्या आम्हाला तुमच्याही आयुष्यातल्या सगळ्या गाण्यांच्या गोष्टी उलगडून घ्यायच्यात. अगदी पहिलं तुमचं नाव घेतल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर गाणं उभं राहतं ते म्हणजे सत्यम शिवम सुंदरा. खरं मला वाटतं तुमचंही पार्श्वगायनातलं ते पहिलंच गाणं, मराठी चित्रपटातलं माझं ते पहिलं गाणं होतं. त्याच्या आधी मी हिंदीत गायले होते. भूमिका आणि ओपिनर साहेबांनी मला खून का बदला खून ह्या पिक्चरसाठी बोलवलं होतं आणि त्याच्यानंतर मी मराठीत गायले. बरोबर. काय आठवण आहे त्या गाण्याची? ते पहिलं असल्यामुळे मला खूप उत्कंठा होती. म्हणजे आधी मला माहिती पण नव्हतं हे गाणं मला मिळणार. एक दिवशी माझी LP रेकॉर्ड आली होती खून का बदला खूनची. तर ती मी आणि माझे मिस्टर घरात बघत बसलो होतो आणि तेवढ्यात दारावरती बेल वाजली. तर माझ्या मिस्टरांनी दार उघडलं तर मला त्यांनी आतमध्ये येऊन सांगितलं की प्रसिद्ध संगीतकार राम कदम आपल्याकडे आले. बापरे. मला असं वाटलं माझ्याकडे कशाला. 76 साली माझं काहीच नाव नव्हतं. बरोबर. म्हणजे मी 72 सालापासून गात होते पण एवढं नाव नव्हतं माझं. तर मी म्हटलं की ते कशाला आले असणार. तर मग आतमध्ये त्यांनी बसले होते ते. तर मला म्हणाले की प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक अनंत माने यांनी मला तुमच्याकडे पाठवलं आणि तुमचं गाणं ऐकायला सांगितलं आहे. तर मी त्यांना काहीतरी म्हणून दाखवलं तानपुऱ्यावरती. ते त्यांना आवडलं असावं. मग ते मला म्हणाले की संध्याकाळी तुम्ही ते मला वाटतं परळला एक हॉटेल होतं तिथे ते उतरले होते माने साहेब. तर तिथे तुम्ही या आणि त्यांना पण आपण ऐकूया. मग मी संध्याकाळी तिकडे गेले आणि त्यांना ऐकवलं आणि ते म्हणाले नाही नाही उद्याच सकाळी आपण ह्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे. आणि ते हे गाणं होतं सत्यम शिवम सुंदरा. मग ते चांगलं झाल्यामुळे ते म्हणाले की दुपारचं गाणं आता आपण ड्युएट करूया आणि ते मी आणि सुरेशजी वाडकर आम्ही दोघांनी गायलो. कोणतं गाणं होतं ते? जीवन इसका नाम है प्यारे. सुशीला पिक्चर मध्ये. हे पण गाणं सुशीला चित्रपटातलं. गोष्टी गाण्यांच्या. तुम्हाला तेव्हा वाटलं होतं की इतकं ते प्रसिद्ध होईल गाणं? नाही नाही मला असं वाटलं नव्हतं. एक तर मला खूप आनंद झाला होता की मराठीत मला पहिल्यांदा बोलवलं कोणीतरी. आणि राम कदमांनी. आणि दुसरं म्हणजे मग नंतर ते पॉप्युलर झालं आणि सगळ्या शाळातनं महाराष्ट्रातल्या ते वाजायला लागलं. नक्कीच. आजही मला वाटतं आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्या गाण्याने चालेल. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा. शब्द रूप शक्ती दे भाव रूप भक्ती दे. शब्द रूप शक्ती दे भाव रूप भक्ती दे. प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा चिमण पाखरा. ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा. वाह. उत्तराताई, खरंच म्हणजे एखादं पवित्र गाणं ऐकल्यानंतर म्हणजे ते सूरही पवित्र लागल्यानंतर वातावरण सुद्धा कसं पवित्र होतं. आणि सगळ्या शाळात ही प्रार्थना वाजते. खरंच आहे, खरंच आहे. आणि अनेक वर्ष वाजते. त्याच्यामुळे खरंच ते ऐकताना खूप छान वाटलं. आज आपण दूरदर्शनच्या स्टुडिओत बसलोय आणि दूरदर्शनशी तुमचं नातं खूप जुनं आहे. खरे खरे. विशेषतः बहिणाबाई हा जो प्रोजेक्ट झाला म्हणजे त्या सगळ्या वेळी म्हणजे भक्ती बर्वे जशा लोकांना आठवतात तसंच त्यांचा सूर जो आहे तो तुमचा सूर म्हणून लोकांच्या आजही लक्षात आहे. कशी सुरुवात झाली होती त्या सगळ्या प्रोजेक्टला? ॲक्च्युली 78-79 साली मला वाटते दूरदर्शननी ही फिल्म केली आणि तेव्हा एक दिवशी देवसाहेबांचा मला फोन आला की असे एक बहिणाबाईवरती लघुपट येतोय. भक्ती बर्वे काम करते. वसंतराव जोगळेकर त्याचे निर्माते आहेत आणि तुला 2 गाणी गायची आहेत. तर 2 गाणी म्हणजे 16 गाणी होती त्याच्यात पण मला 2च मिळाली होती. लहानपणच्या बहिणाबाईची मला मिळाली होती गाणी. आणि मग ज्या दिवशी रेकॉर्डिंग सुरू झालं तर त्या दिवशी बरेच लोक मोठे मोठे रेकॉर्डिंगला आले होते वेस्टर्न आउटडोअरला आणि खूप म्हणजे मोठे मोठे म्हणजे शफी इनामदार, भक्ती बर्वे, स्वतः देवसाहेब, नंतर वसंतराव जोगळेकर,
त्याच्यानंतर डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे सगळे लोक आले होते. आणि मी 2 गाणी म्हणजे एक धरित्रीच्या कुशीमध्ये आणि माझी माय सरस्वती ही गाणार होती. आणि मी जायला लागले आर्टिस्ट रूमकडे गायला, तेवढ्यात पाठीमागनं डॉक्टर काशीनाथ घाणेकर धावत माझ्या मागे आले आणि ते म्हणाले, बघ ही तुला मिळालेत ना 2च गाणी, ही तू चांगली गाण्याचा प्रयत्न कर, कारण ना उरलेली 14 गाणी फार मोठ्या गायकीकडून घ्यायचं ठरतंय असं मी आता ऐकलं, तू चांगली म्हण, काय सांगावं, जर तू चांगली म्हणलीस तर तुला उरलेली 14 पण मिळतील गाणी. बरं. आणि ही 2 गाणी झाली माझी, ओके झाली. आणि मला परत काही दिवसांनी यशवंतदेव साहेबांचा फोन आला की उरलेली 14 पण तूच गातेस गाणी. त्यात हे खोप्यामध्ये खोपा त्या 14पैकी एक गाणं होतं. आणि नंतर मग काही वर्षांनी आम्ही त्याची CD काढली, म्हणजे कॅसेट काढली पहिल्यांदा, मग CD निघाली. तेव्हा अप्पा वडावकरांनीच त्याचं संगीत संयोजन केलं होतं. आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो की त्या मराठी मातीशी इमान राखणाऱ्या अशा चाली होत्या यशवंतदेवांच्या. आणि तसंच म्युझिक अप्पानी पण दिलं, देशी सगळी वाद्य वापरून त्या मातीशी जवळीक साधणारं त्यांनी अरेंजमेंट केली. वा वा. मला वाटतं त्यातलं खोप्यामध्ये खोपा आपण एकदा ऐकूया. हो. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन सुका झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन सुका झाडाले टांगला. पिले निजली खोप्यात जसा झुलता बंगला. पिले निजली खोप्यात जसा झुलता बंगला. तिचा पिलामध्ये जीव झाडाने टांगला. तिचा पिलामध्ये जीव झाडाने टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. मला वाटतं इतकं सुंदर. आणि ती बहिणाबाईंची सगळीच गाणी खूप सुंदर झाली. इथे मला एक बोलायचं की आता मी उत्तराचे खूप आभार मानतो की तिने प्रोजेक्ट दिला मला. कारण पहिली जी दूरदर्शनची होती ती काय मी केली नव्हती. बरं. ती इतर कुठल्या तरी अरेंजरनी केली होती. आणि नंतर देव काकांनी जवळजवळ 16 गाण्यांसाठी मी कमीत कमी 20 वेळा गेलो असेल त्यांच्याकडे. कारण एक गाण्याचं म्युझिक झालं का ते इतर गोष्टी इतके बोलायचे देव काका. त्याच्यामुळे आपण समृद्ध व्हायचो ऍक्च्युली. आणि हे रेकॉर्डिंग 16 गाण्याचं आम्ही 3 दिवसात म्युझिक ट्रॅक केलं त्याला. बापरे. हल्लीच्या पोरांना सवय नाही, कारण त्यांना माहितीच नसतं सिंगर कोण गाणार आहे, काय आहे. एक रिदमवाला येतो, ते टक 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 क्लिक्स वाजतात, सिंगर कोण आहे त्यांना काय पडलेलं नसते. पण आणि आमच्याकडे म्युझिशियन खूप होते, म्हणजे 5 रिदमची लोक होती. ओके. आणि मग देवकाकांनी सांगितलं होते सगळा जुना फील पाहिजे, तुझा कीबोर्डचा काही नकोय त्याच्यामध्ये, एकदम जुना. मग त्यामुळे मग फ्लूट होती, सनई, तारशे नाही होती आमच्याकडे, सतार आणि संतूर ही 10 माणसं, परत वायब्रोफोन आणि गिटार हे भरण्यासाठी. तर असा सगळा प्रोजेक्ट 3 दिवसामध्ये म्युझिक ट्रॅक मध्ये ह्या लोकांना आता ह्या हल्लीच्या लोकांना आश्चर्य वाटेल. बरोबर. आणि आता वाईट सवय लागली आहे ना एक इन्स्ट्रुमेंटची करायची. अर्थात मी पण आता काम करतोय, सगळी बदलली खूपच. डिजिटल हे आम्ही अॅनालॉग वर केलं. 8 ट्रॅकचं टेप असायची, 1/2 इंच, त्याच्यावरती 8 ट्रॅक वरती केलंय. पण मजा आली. तो साऊंड जो आहे अॅनालॉगचा तो डिजिटल मध्ये नाही मिळत. आणि मला वाटतं देवकाकांकडनं शिकायला सुद्धा खूप मिळालं असेल की अरेंजमेंट कशी असावी आणि कशी नसावी. देवकाका मी देवकाकांबरोबर जवळजवळ 77-78 सालापासून काम करतो. बरोबर. म्हणजे पहिली 6-7 वर्ष त्यांचा एक मी त्यांच्या कार्यक्रमात वाजवायचो. मला वाटतं स्वरयामिनी किंवा त्यांच्या कार्यक्रमाचं नाव होतं. आणि मग मी त्याच्यामध्ये अकॉर्डियन, कीबोर्ड हे वाजवत होतो. मला पहिली संधी त्यांच्याकडे मिळाली 83-84 साली अरेंजमेंटची. आता पहिल्या दिवशी गेली तर मला आमची सवय काय होती की गाणी ऐकायची म्युझिक डायरेक्टरकडून
आणि ती टेपवरती करून घ्यायची, अच्छा. कॅसेटवरती, आणि अच्छा. घरी जाऊन आरामात ते काम करायचं. तर मग देवकाकांनी आणि माझ्या ह्याच्यामध्ये 2 का 3च म्युझिक डायरेक्टर असे आहेत की म्युझिक म्हणजे गाण्याचं हे नोटेशन परफेक्ट लिहायचे. काही म्युझिशियनना तर किंवा म्युझिक डायरेक्टरना नोटेशन पण येत नाही, सारेगम समजत नाही, नावं सांगत नाही मी. तर त्याने माझ्याकडे तो कागद दिला नोटेशनचा गाण्याचा आणि स्क्रिप्ट दिलं. हां. मग म्हटलं काका हे स्क्रिप्ट नको मला, माझ्याकडे कॅसेट घेतली मी. तो म्हणे नाही नाही, स्क्रिप्ट बघून तू अरेंज केलं पाहिजे. का तर म्हणे समजा एखादं 3 अंतऱ्याचं गाणं आणि अंतरे सगळे सेम आहेत, चाल सगळी सेम आहे, पण कंटेंट वेगळा असू शकतो. त्यामुळे पहिल्या अंतराचं म्युझिक सेकंड अंतराला चालेल असं नाही. बरोबर. त्यामुळे स्क्रिप्ट घेऊनच तू अरेंज करत जा, आणि ते मी पुढे फॉलो करायचा प्रयत्न वा केला. वा. आणि मला एक सांगायचं हां. म्हणजे की दूरदर्शनचे मला खरंच आभार मानायचे की त्या काळी माझं काही नाव नसताना बरोबर. माझ्याकडनं ही गाणी झाली आणि ती दूरदर्शनने महाराष्ट्रातल्या घराघरात पोचवली. खरं आहे, खरं आहे. आणि घराघरात पोहोचताना पुन्हा एकदा मी म्हणेन की भक्ती बर्वे दिसल्या, पण आवाज तुमचाही लोकांच्या लक्षात राहिला, हेही तितकंच खरं आहे. गोष्टी गाण्यांच्या आपा तुमचाही दूरदर्शनशी इतक्यात जुना संबंध आहे. 74 सालपासून. 74 74 साली वसंत देसाईंबरोबर इकडे पहिला कार्यक्रम. बरं. आणि राईट अप टू म्हणजे 17 सालपर्यंत मी इथे ऍक्टिव्ह होतो. म्हणजे वादक, संगीत संयोजक, संगीत मार्गदर्शक, बरोबर. इतकी वर्ष मी काम केलंय. मला वाटतं प्रतिभा आणि प्रतिमाचं पण टायटल तुम्ही केलं होतं पूर्वी त्यावेळेला. जे होतं जेव्हा विजयाबाई होत्या जोगळेकर, बरोबर. तर तेव्हा देवकाकांनीच कंपोज केलं होतं आणि तेव्हा मी त्यांना असिस्ट करत होतो. बरोबर. आणि हे रेकॉर्डिंग जो जुना स्टुडिओ होता तिकडे, हां. त्या बिल्डिंग मध्ये सी स्टुडिओ मध्ये झालेला आहे. बरोबर. आणि वाजवताना आम्ही काय वाजवतो ऐकूच येत नव्हतं. अच्छा. फक्त रेकॉर्डिस्ट ह्याच्यामध्ये हेडफोन घालून तो रेकॉर्ड करायचा आणि तो ओके बोलला का आम्ही ओके. ते ऐकू यायचं नाही ते आम्हाला. बरोबर. आपण दूरदर्शनने आज किती म्हणजे शब्दांचे चांगले चांगले कार्यक्रम, शब्दांच्या पलीकडे असेल, प्रतिमा गजरा असेल, बरोबर. आणि किती चांगले प्रोड्युसर्स मला मिळाले. पहिला तर बाई म्हणजे सुहासिनीबाई, हो. काकतकर असेल, किरण चित्रे, नंतर चास्कर, हो. विनय आपटे, विनय धुमाळी, असे कितीतरी समृद्ध शिकायला मिळतं ना आपल्याला. खरं आहे. प्रतिभा आणि प्रतिमाचं टायटल आता ऐकायला आवडेल आम्हाला. नक्की वाजवतो. वा. प्रतिभा आणि प्रतिमा, स्वागत आहे असं म्हणावं असं वाटलं मला. आणि दूरदर्शन मध्ये शब्दांच्या पलीकडे मी विठ्ठल शिंदेचा वाजवला. बरं. म्हणजे ते काय काकतकर प्रोड्युसर होते आणि त्यांनी काही म्युझिक करून आणलेलं नव्हतं. ऍक्च्युअली माझा जॉब नव्हता तो, मी वादक म्हणून आलो होतो. बरोबर. काकतकरांनी मग रिक्वेस्ट करा आपण याने काय करून नाही आणलं तर पटकन करणं काहीतरी. आणि मग काय अवेलेबल माणसं कोण आहेत, कारण इथे दूरदर्शनमध्ये काही म्युझिशियन नोकरीला होते. अच्छा. त्यामध्ये मला वाटतं एक बासरीवाले होते, तुमचं सारंगीवाले होते, नंतर ढोलकवाला, अशी होती माणसं. तर मग त्यांच्या ह्यानी मी ते म्युझिक बांधलं आणि शिंदेसाहेब खुश झाले. वा. आणि मग माझी अरेंजमेंटची जी सुरुवात झाली ती त्यांच्या संगीतामुळे, आणि ते पण दूरदर्शनचं एक डॉक्युमेंटरी होती. बरं. आणि नांदगावकरने सांगितलं शिंदेना की आप्पाला घेऊया आपण, आणि त्यांनी पण लगेच हो म्हटलं. आणि तिकडनं मी आणि सुराज, उज्ज्वल सुरा या नावाने आम्ही हे संगीत संयोजन करतो. बरं बरं. ते शब्दांच्या पलीकडले मधला काय होतं आम्हाला नाही, ते ऐकायला आता मिळेल का? खूप म्हणजे खूपच जुना कार्यक्रम मला कसा अच्छा. आवडतो. पण ती एक आठवण होती की तिथून एक हो, सुरुवात तिकडनं चालू झालं म्हणजे. तिथून एक सुरुवात झाली. खरं तर हे सुरुवात होत असतानाच म्हणजे मदर वाहिनी बोलतो ना आपण. अगदी. त्यामुळे आम्ही नेहमी तेच म्हणतो, जसं की माझीही सुरुवात दूरदर्शन पासूनच झाली आणि गेली 30 वर्ष आज दूरदर्शन बरोबर मी काम करते. मला आज एक आठवण म्हणजे हे सांगण्याची आठवण अशासाठी
की माझा पहिला हॅलो सखी जो होता तो आशा भोसले यांची मुलाखत होती. क्या बात. दिवाळीचे दिवस होते मला आठवते आणि आज ही आठवण खास मला सांगायची कारण आज उत्तराताई इथे आहेत. दिवाळीचा दिवस होता, आशाताई आल्या होत्या स्टुडिओमध्ये, आम्ही रेकॉर्डिंग सुरू केलं, लाईव्ह होता तेव्हा हॅलो सखी लाईव्ह झाला आणि मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही सुरुवात करताना पार्श्वगायनात सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कोरसमध्ये गायला होतात का? तर त्याचं उत्तर देताना आशाताईंनी ते उत्तर तर दिलं, पण आशाताईंनी उत्तराताईंची आठवण केली की म्हणे त्या उत्तरा केळकर आहेत ना, त्या पण कोरसमध्ये गातात, गायच्या म्हणजे अगदी पूर्वी, अगदी खूप सुरुवातीला. तर म्हणे मी त्यांना सांगितलं की तुमचा आवाज खूप छान आहे, तुम्ही अजिबात कोरस गाऊ नका. आणि मी त्या दिवशी उत्तराताईंना फोन करून ती आठवण सांगितली होती की आज आशा भोसले असं असं म्हणाल्या. मला वाटतं उत्तराताई तुम्हाला सुद्धा आशाताईंनी हे अनेकदा सांगितलंय. हो हो. काय झालं तेव्हा म्हणजे अगदी पूर्वी 73-74 साली असेल, मी थोडा काळ अगदी कोरस गायले. पण त्याच्यानंतर आता काय झालं, काही वर्षापूर्वी म्हणजे 7-8 वर्षापूर्वी असेल, नांदेडला प्रसाद महाडकर मोठे जे इव्हेंट्स करतात, तर त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता. आदल्या दिवशी आशा त्यांची मुलाखत होती आणि दुसऱ्या दिवशी माझा आणि रवींद्र साठींचा कार्यक्रम नांदेडला अशोक चव्हाण साहेबांनी ठेवला होता. बरं. तर पहिल्या दिवशी आशा जी त्यांना भेटल्या तेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही गेल्यानंतर मला प्रसादजी महाडकर म्हणाले की अहो काल आशाताईंचा इथे कार्यक्रम झाला आणि त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिलाय. तर म्हटलं हो का, काय दिलाय? तर म्हणे नाही, या रावजी, त्या म्हणाल्या आशाताई की या रावजी बसा भाऊजी हे गाणं ओरिजिनल मी गायलेलं आहे आणि ते खूप वर्षापूर्वी गायलेलं आहे, पण ते माझं एवढं काही प्रसिद्ध झालं नाही. पण उत्तरांनी जेव्हा गायलं हे गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा तिचं जास्ती माझ्यापेक्षा पॉप्युलर झालं आहे. असं म्हणजे हा त्यांच्या मनाचा मोठेपण आहे. मी काय गाणार त्यांच्या पुढे. तर ते गाणं म्हणजे या रावजी बसा भाऊजी, कारण विंग्स कंपनीनी माझी ही या रावजी नावाचीच एक लावणींची सीडी का कॅसेट काढली होती. बरोबर. आणि त्यात त्याच्यातलं तुम्ही हे हे म्हटलं गाणं, होतं. या रावजी. वा. आणि मला वाटतं त्यानंतर अनेक कार्यक्रमात, त्यानंतर काय त्यापूर्वी सुद्धा म्हणजे ते मुद्दामून मला त्यांनी म्हणायला सांगितलं, असा बरोबर, निरोप बरोबर. पाठवला. म्हणजे हा त्यांचं चांगुलपण आहे, खूप मनाचा मोठेपण आहे. म्हणजे प्रेक्षक फरमाईश करतातच, हो, पण हो. आशाबाईंनी फरमाईश हो, केली खरंय. ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट खरंय. होती. मला वाटतं उत्तराताई ऐकूया आपण. हो, हो, हा? जरूर, कारण जरूर. लावणीशिवाय हो. आपली मैफिल पूर्णच नाही होणार. हो. या रावजी बसा भाऊजी, या रावजी बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखो तुमची महरजी, ओ बसा भाऊजी. वळख जुनी धरून बनी, वळख जुनी तुमची धरून बनी, काय करू सांगा मी कहरजी, ओ बसा भाऊजी. तुम्हा बघून डावा डोळा झाकला, तुम्हा बघून डावा डोळा झाकला, पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा, लाजचा फेकला, पडदा लाजचा, लाजचा फेकला, पडदा लाजचा, लाजचा फेकला. गुल हौशे तुम्ही, गुल हौशे तुम्ही, मी अशी गुलछडी तुम्हासाठी नटून नाच राहील कडी, तुम्हासाठी नटून नाच राहील कडी, अशी रोखा नजर त्यात भरलं जहर, अशी रोखा नजर त्यात भरलं जहर, बोट घेऊन जीवयो माझा जिंगला, घोट घेऊन जीवयो माझा झिंगला, पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा, लाजचा फेकला, पडदा लाजचा, लाजचा फेकला, पडदा लाजचा, लाजचा फेकला.
बात है. गोष्टी गाण्यांच्या. उत्तराताई अशी अनेक गाणी जशी तुमच्याकडनं आम्ही ऐकले तसं आणखी एक गाणं वेगळं झालं ते म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच असं इंडस्ट्रीत कदाचित पहिल्यांदा झालं की एका पुरुषाला बाईने पार्श्वगायन केलं हो, हो, हो. होतं अशी ही बनवाबनवी. हो काय झालं हा. आता मला जेव्हा 50 वर्ष माझ्या कारकिर्दीला पूर्ण झाली तेव्हा बरेच आर्टिस्ट म्हणजे गाणारे सगळेच जवळजवळ आले होते आणि मोठा कार्यक्रम म्हणजे सत्कार समारंभ झाला. बरोबर. तर त्यावेळी सचिनजी पिळगावकर पण आले होते. मी साक्षीदार आहे या हां, घटनेची. तुम्ही होतात ना. हां, तर त्या दिवशी स्टेजवरती ते आले आणि म्हणाले की हे जे गाणं आहे बनवा बनवीतलं तर हे पहिल्यांदा मराठी चित्रपट संगीताच्या इतिहासात पहिल्यांदा झालं असेल की एका पुरुषाला बाईनी प्लेबॅक दिलंय. ते हे गाणं होतं कुणीतरी येणार गं. हे गाणं होतं. पण त्या गाण्याच्या वेळेला काही घडलेली गोष्ट काही आठवण गाणं नाही, कसं सुधीर आलं मोघ्याने ते- तुमच्याकडे? नाही मी अनिल अरुण म्हणजे अरुण पौडवालनी ते केलेलं आहे म्युझिक. हां. तर अरुण पौडवालकडे अनिल अरुण एकत्र असताना पण मी पुष्कळ पिक्चर्सला गायले त्यांच्या आणि नंतर ते सेपरेट झाल्यानंतर पण दोघांच्याकडे सेपरेटली पण पुष्कळ गायले पिक्चरला. तर त्यावेळी हे अरुण पौडवालांचं म्युझिक होतं. हम्म, हम्म. तर काय नाही, अनुराधा आणि मी गायलो होतो ते हो, गाणं. हो. तर आणि सुधीर मोघ्यांचे शब्द होते. बरोबर. काव्य छानच होतं त्यांचं. बरोबर. आणि सिच्युएशन पण खूप छान हां, होती. आणि सिच्युएशन आम्हाला सांगितली होती. बरोबर. पण ती जेवढी इफेक्टिव्ह म्हणजे पडद्यावर वाटते खरं तर त्यांच्याचमुळे ते गाणं फेमस झालं असं मला वाटतं की ते बाईच्या वेशात लक्ष्मीकांत बरोबर. बेर्डे आणखीन सचिनजी. बरोबर. आणि असं. सचिन तर शोभलेच आहेत त्या हो, हो. स्त्री हो, वेशामध्ये आणि त्यांना तुमचा छान आवाज. हो, हो. मला वाटतं आज एखादी झलक हो. ऐकायला आवडेल आम्हाला. चांदण्यात नगहीला नटवस जवहिची झोपाळे झुलवा. चांदण्यात नगहीला नटवस जवहिची झोपाळे झुलवा. भोवताली बसतीला काय हवे पुसातीचे डोहाळे पुरवा. हो डोहाळे पुरवा. ग कुणीतरी ग पारुताई ग कुणीतरी येणार येणार ग पाहुण घरी येणार येणार ग पाहुण घरी येणार येणार ग घरी येणार येणार ग ग कुणीतरी येणार येणार ग पाहुण घरी येणार येणार ग ग कुणीतरी येणार येणार ग. वा क्या बात आहे. खरं तर हे गाणं ऐकताना पुन्हा एकदा ते पिक्चरायझेशन पुन्हा डोळ्यासमोर येतं. आणि जसं मी त्या वेळेला म्हटलं की बहिणाबाईंच्या वेळेला भक्ती बर्वे जशा दिसलेल्या आम्हाला आठवल्या आणि तुमचा स्वर आठवला तसंच या गाण्याबाबतीत सुद्धा नक्कीच होतं. तुमचा दोघींचा स्वर आमच्या कानात आजही घुमतोय. आप्पा लावणी किंवा या पद्धतीचं धाटणीचं म्युझिक करताना पुन्हा एकदा ती वेगळी अरेंजमेंट करायला लागते आणि तुम्ही सुंदरा मनामध्ये भरली चे अनेक प्रयोग त्यावेळेला केले बरोबर. मीना नेरुरकरांच्या बरोबरचे. कसा होता तो सगळा अनुभव आणि काय गोष्टी घडल्या होत्या तो तेव्हा? कार्यक्रम माझ्याकडे अचानक आला. हां आमचा मित्र आहे प्रशांत ठाकरे, तो तिकडे ऑलरेडी वाजवत होता आणि त्याने मला एकदा हे निरोप पाठवला की अरे असं असं प्रॉब्लेम झाला आहे. तिकडचे लोक यायचे अमेरिकेहून आणि हार्मोनियम त्यांचा पहिला एक दौरा झाला होता मोहन काकाने तो दौरा केला होता. बरोबर. आणि तो हाऊसफुल दौरा असायचा. म्हणजे शिवाजी मंदिरला जर तो शो असेल तर सेनाभाऊंच्या पुढे ती लाईन जायची. अरे बापरे. इतकं ते आणि इतका तो त्यांचा हे ग्लॅमर झालं होतं त्या ह्याचं. बरोबर. आणि त्या पुढच्या दौऱ्यामध्ये त्यांचा हार्मोनियम वाजवणारा येऊ नाही शकला. ओके. आणि ते एक 3-4 दिवस अगोदर समजलं की हा नाही येऊ शकत. मग प्रशांत तिकडे ऑलरेडी असल्यामुळे त्याने मला फोन केला की बाबा असा असा प्रॉब्लेम झाला आहे, तू येशील का वाजवायला. आणि म्हटलं मग काही कार्यक्रम मी घेतलेले आहेत तर काय करायचं ते. तर म्हणे मोहन काकांचा फोन येईल तुला, त्यांना सांगतो काय. तर मोहन काकांचा फोन आला. त्यांनी काय येतोस का वगैरे विचारलं नाही मला. ते असे कार्यक्रम आहेत 16 दिवसामध्ये. 16 दिवसामध्ये 27-28 शो आहेत म्हणले. बापरे. तर ते तुला वाजवायचे. आणि हे भारतात होते की इथे मुंबईमध्ये किंवा नाशिक पुणे असं ते. हां महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये. तर मी म्हटलं काका मी काही कार्यक्रम घेतलेले आहेत, रेकॉर्डिंग आहेत माझे,
मला ते सगळं ॲडजस्ट करायला लागेल, अचानक तुम्हाला हो नाही बोलू शकत नाही. तर म्हणे कधी सांगायची मग? तर मला उद्यापर्यंत तरी नक्की सांग, कारण 2-3 दिवस राहिले, मला न तर व्यवस्था करायला लागेल काहीतरी. मग मी ते कसेही काय रेकॉर्डिंग्स कोणाला तरी दुसऱ्याला दिले, ॲडजस्ट केलं. एक 2-4 माझे कार्यक्रम ॲडजस्ट नाही होऊ शकले. अच्छा. म्हणजे त्यांना रिप्लेसमेंट नको होती, आप्पा वडावकरच हवे होते, कारण ते बॅनरमध्ये आप्पा वडावकर नाव गेलं होतं. बरोबर. मग त्यांना सांगितलं बाबा हे 3-4 कार्यक्रम मी नाही करू शकत. अरे मग काय पंचायत होईल, काय करणार? नाही, माझी म्हटलं मैत्रीण आहे नीला सोनी, ती अप्रतिम वाजवते, ती सांभाळून दे. आणि तो अचानक असा दौरा मी वाजवला. बरं, रिहर्सल त्यांच्यावर एकही नाही झाली माझी. फक्त रिहर्सल इकडची एक गायिका तबलजी, प्रशांत ठाकरे आणि मी. आता ती सगळी गाणी जी होती ती तशी मला माहिती होती. बरोबर. पण लोकनाट्यामध्ये काय असतं की जे मध्ये सोंगाडे असतात, हवालदार शिपाई असतील किंवा कोण XYZ, तर त्यांच्या सगळ्या ॲक्शन्स बघून किंवा डायलॉग बघून मध्ये मध्ये आपल्याला भरायला लागतं. बरोबर. ते रिकामं जाऊ शकत नाही. तर पहिलं एकाच दिवशी 2 शो होते दिनानाथला, 4 आणि 8:30. तर पहिल्या शोला मी आता गप्प होतो, काय नुसतं ऐकत होतो ते काय डायलॉग काहीच माहिती नसल्यामुळे म्हटलं काही गडबड करू नको. आणि मग रात्रीच्या कार्यक्रमाला मी मग जवळजवळ सुटलोच म्हणायचं. आणि मग नंतरच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते सगळे लोक विंगमध्ये येऊन बसायला लागले. आज आप्पा काय वेगळं, बरं दररोज वेगळं काहीतरी वाजवायचं. बरोबर. आणि खूप मजा आली. आणि एक तर मी माझा सन्मान समजतो की तिकडच्या लोकांनी माझी आठवण काढली. आता मुंबईमध्ये खूप वादक काय आहेत ना हार्मोनियम वाजवण्याचं, आमचा सत्यजित आहे किंवा आदित्य आहे, अनेक आहेत माझ्यापेक्षा चांगले वाजवणारे. पण आप्पा वडावकरची आठवण काढते, दॅट इज अन ऑर्नर टू मी. बरोबर. त्यांना मीनाला आणि पहिल्यांदा मोहन काका, नंतर सुधीर भट, यांना मी खूप धन्यवाद देतो. तुमचे हातही म्हणजे तुमची बोटही तितकी उत्तम हार्मोनियमवरनं फिरतात म्हणून तो सन्मान तुम्हाला मिळाला. नाही ना, पण माझ्यापेक्षा जे चांगले आहेत ना त्यांच्याकडे बघितल्यावर मला कॉम्प्लेक्स येतो ना. आता सुराज साठे आहे, तुम्हाला समजत नाही कुठलं बोट कुठून गेलं म्हणून, त्याच्या समोर मला वाजवायला खरोखर कॉम्प्लेक्स. बरोबर. पण असाच एक वेगळा प्रयोग अप्पा तुम्ही केलात, म्हणजे इप्टामध्ये तुम्ही काही नाटकं वाजवली होती आणि खूप ती पुन्हा त्याची एक अरेंजमेंट वेगळी ही होती. हो, त्यांचे मी 5 नाटकं वाजवली आणि साधारण त्याचे 500-600 कार्यक्रम वाजवले. त्यांचे सगळे कार्यक्रम ते जूला थिएटर आहे ना, मला पृथ्वी थिएटर. तर पहिल्यांदा काय झालं, कुलदीप सिंग त्यांचे म्युझिक डायरेक्टर, तर त्यांची माझी ओळख करून दिली आमचा मित्र अशोक खोकला. आणि त्यांना आवडलं माझं वादन. मग त्यांनी ऑफर दिली की बाबा तू असे कार्यक्रमात वाजवशील का, नाटक असतं ते. आणि मग पहिलं नाटक त्यांचं मी वाजवलं ते सफेद कुंडली नावाचं, हिंदी नाटक सगळी सफेद कुंडली. मला वाटतं ते आपलं मराठीतलं अजब नाही वर्तुळाचा त्याचं काहीतरी ट्रान्सलेशन. आणि त्याच्यामध्ये शबानाज मी काम करायचे. ही 77-78 सालची गोष्ट. शबानाज, मी, जावेद खान, अंजन श्रीवास्तव, अशी सगळी लोक होती. आणि गंमत म्हणजे हे जे नाटक होतं ते मी कलाकारांच्या उजवीकडच्या विंगमधनं वाजवायचो. आम्ही सगळे म्हणजे गायक वादक उजवीकडच्या, सगळे उजवीकडे. एक ईदगा नावाचं नाटक वाजवलं मी, तर ते कलाकारांच्या डावीकडे. नंतर बकरी नावाचं एक नाटक होतं, ते कलाकारांच्या मागे त्याने एक मोठा प्लॅटफॉर्म केला होता. मागे असं. आणि ते मागे बसून ते सगळं, आणि हे लाईव्ह वाजवायचं आम्ही. नंतर एक राक्षस नावाचं नाटक वाजवलं, तिकडे मी एकटाच म्युझिशियन. ते जसे आपले संगीत नाटकाला पिठात बसतात लोक आपले, बरोबर, तिकडे मी बसून 2 कीबोर्ड घेऊन ते लाईव्ह चालू आणि लाईव्ह बॅकग्राऊंड वाजवायचं. मग टेरर म्युझिक असेल, काही XYZ. आणि एक नाटक त्यांनी केलं ते स्टेजवरती, वरती स्टेज बांधलं 15 फूट, दंडेका घोडा नावाचं. आणि मग दुसरी बेल झाली का ते शिडीने आम्ही वर चढायचं आणि सगळे वर गेले की शिडी काढून द्यायची. म्हणजे इंटरव्ह्यू झाल्याशिवाय खाली यायचा. पण अप्रतिम. आणि पेमेंट किती आम्हाला, म्हणजे सगळ्यांना सेम पेमेंट, म्हणजे मला 75 रुपये तर शबानाला पण 75. अच्छा. असं तिकडे हे नाही की सगळे. आणि खूप मजा आली. म्हणजे एक्सपेरिमेंटल थिएटर शेवटी तो एक वेगळा. आणि त्याच्यानंतर जे कुलदीपजींचे मी खूप कार्यक्रम केले, रेकॉर्डिंग त्यांची खूप वाजवली. म्हणजे अगदी मराठी, हिंदी आणि पंजाबी अनेक रेकॉर्डिंग. वा वा. खरंच आहे, म्हणजे वेगवेगळे प्रयोग करायला मिळाले. आणि या प्रयोगातनं खरं तर आपण म्हणतो तसं प्रत्येक वेळी कलाकार समृद्ध होत असतो, तसं कुठेतरी तुम्ही घडत गेलात या सगळ्या प्रयोगांमधनं, असं म्हणायला हरकत नाही.
आणखी एक आठवण म्हणजे तुमच्या दोघांशी कनेक्टेड आहे ती म्हणजे अच्युत ठाकूरांची एक लावणी हो. उत्तरातही तुम्ही गायला होता. हो. तर तो अच्युत हा इतका म्हणजे त्याचा फोकचा अभ्यास खूप होता. म्हणजे हा. ज्या काळात मी विश्वनाथ मोरे, संगीतकार विश्वनाथ मोरे, त्यांच्याकडे बरेच पिक्चर्स होते आणि त्यांनी माझ्याकडनं भरपूर गाऊन घेतलं होतं पिक्चर्सना. तर त्यावेळी तो त्यांचा असिस्टंट होता अच्युत हा. आणि अच्युत तिकडे बसून खूप ऑब्झर्वेशन करायचा आणि जेव्हा त्याला स्वतःला पिक्चर्स मिळाले तेव्हा त्यांनी त्या बाजाचा खूप चांगला उपयोग केला आणि खूप सुंदर सुंदर चाली दिल्या. नेहमी चांगल्या चांगल्या चाली द्यायचा आणि खूप त्याच्याकडे मी काम केलं. अच्युत मला वाटतं एका ठाकूरकडे. कार्यक्रमात स्वरबंधच्या एका कार्यक्रमात तुम्ही ती हा. लावणी म्हटली हो, हो, होती. हो. आपल्याकडे त्याचं क्लिप आहे. हा. तर आहे? हो नक्कीच अच्छा. ती आपण ऐकूया प्रत्यक्ष. आणि त्याच्यात आप्पानी पेटी एवढी सुंदर वाजवली आहे, खरोखरच फार बरोबर. छान वाटेल. म्हणजे तुम्ही ऐका ते जरूर. नक्की. म्हणजे आपण आता ऐकण्यापेक्षा तो ओरिजिनल व्हिडिओच हा, हा, ऐकूया. चालेल. म्हणजे तो एक ओरिजिनल अनुभव नक्कीच आम्हाला चालेल. घेता येईल. आणि त्या कार्यक्रमात उत्तराताई जी लावणी गायली हा. अच्युत ठाकूरांनी अच्युत ठाकूरांची. संगीतबद्ध केलेली खरंय. ती लावणी आपण आता ऐकूया. हे गाणं उत्तराने ट्रॅकवर म्हटलेलं आहे एका कार्यक्रमामध्ये. तर हा कार्यक्रम कुठला होता की आमची संस्था आहे स्वरबंध नावाची. तर स्वरबंधनी मला सहवादक पुरस्कार जेव्हा दिला तेव्हा उत्तराने प्रेमाने येऊन हे गाणं म्हटलेलं आहे. ती ट्रॅकवर म्हणणार आहे. तर आपण ते ऐका आणि त्याची मजा घ्या. घम घमला भाया कनोजी अत्तराचा. घम घमला भाया कनोजी अत्तराचा. अशा वेळी का हो राया केला दिल पत्थराचा. अशा वेळी का हो राया केला दिल पत्थराचा. घम घमला भाया कनोजी अत्तराचा. किती दिवसांनी हो तुम्ही भेटायला आला. किती किती रात दिस जीव कसा विस झाला. किती दिवसांनी हो तुम्ही भेटायला आला. किती किती रात दिस जीव कसा विस झाला. काय म्हणावं सारीच्या अशा वागण्याला. काय म्हणावं स्वारीच्या अशा वागण्याला. अंगला गुऱ्या की ह्या जीवाच्या मैत्राचा. अंगला गुऱ्या की ह्या जीवाच्या मैत्राचा. अशा वेळी का हो राया केला दिल पत्थराचा. अशा वेळी का हो राया केला दिल पत्थराचा. घम घमला भाया कनोजी अत्तराचा.
पत्थराचा अशा वेळी का हो राया केला दिल पत्थराचा घमघमला भाया कनोजी अत्तराचा भाषा पापणीची पापणीला कळू दे माया नजरेची तुमची नजरेला मिळू दे भाषा पापणीची पापणीला कळू दे माया नजरेची तुमची नजरेला गुपित मुक्यादच जुळू दे मुक्या मनाच गुपित मुक्यादच जुळू दे दिठी ध्यास घे बघा दिठीच्या उत्तराचा दिठी ध्यास घे बघा दिठीच्या अशा वेळी का हो राया केला दिल पत्थराचा अशा वेळी का हो राया केला दिल पत्थराचा घमघमला पाया कनोजी अत्तराचा वा, खरोखरच घमघमला फाया अत्तराचा म्हणजे तो शब्दांमधनं सुद्धा सुगंध कधी कधी बाहेर पडतो तसा तो विषय. नाव त्याचं तेच होतं की फाया अत्तराचा असं काहीतरी नाव होतं आणि डॉक्टर सदाशिव जावडेकर त्यांनी अप्रतिम शब्द लिहिले होते आणि त्याच्यात जवळजवळ 4 बैठकीच्या लावण्या होत्या आणि 4 अशा फडावरच्या लावण्या अच्युतने दिलं. मीच गायले होते सगळे. तो पूर्ण अल्बम होता त्यावेळेला केला होता. पण आजपर्यंत अशा किती मोठ्या लोकांबरोबर काम करता आलं आणि त्यांच्याकडनं काय शिकता आलं अशा काही आठवणी आहेत का वेगवेगळ्या संगीतकारांबरोबर? हो, आता सुधीर फडके आहेत, त्यांच्याकडे पण मला जवळजवळ 6 चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. यशवंत देव नेहमी एक्सप्रेशन्सना महत्त्व द्यायचे. एखादी हरकत कमी आली तरी चालेल पण एक्सप्रेशन्स आली पाहिजे. फडके अगदी तशीच आली पाहिजे हरकत, याच्याबद्दल ते कीन असायचे. नंतर अनिल अरुणबद्दल सांगायचं तर अनिल त्यांचं एवढं होमवर्क परफेक्ट असायचं की अनिलजींकडे मी जेव्हा रेकॉर्डिंग म्हणजे गायला जायचे तेव्हा त्यांचं एका बाजूला गाणं लिहिलेलं, एका बाजूला सगळं त्याचं नोटेशन लिहिलेलं. असे कितीतरी त्यांच्या अशा जाड वया होत्या की मग काही वर्षांनी जरी ते गाणं मिळालं तरी त्यांना विथ नोटेशन ते सगळं मिळायचं. असे खूप वेगवेगळे. आनंद मोडककडे पुष्कळ गायले, श्रीधर फडक्यांकडे गायले, आत्ताच्या नवीन लोकांकडे पण काही काही जणांकडे मी गायले. बरोबर. प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते. नक्कीच वेगळी. असा एखादा म्हणजे विलक्षण अनुभव म्हणतो ना आपण की जो कधीही न विसरता येण्यासारखा असा एखादा काही गाण्याचा कुठचा आहे का की जो खूप छान लोकांची दाद मिळाली त्याला आणि एक आपण गायलो त्याचं एक समाधान मिळालं आणखीन? म्हणजे प्रत्येक गाण्याचं तर आहेच पण असा काही किस्सा एखादा? ॲक्च्युली मला आता काही आठवत नाहीये पण नंतर आठवून मी सांगेन एखादा जरा वेळाने. आप्पा, तुम्ही सुद्धा अनेक दिग्गजांबरोबर काम केलेलं आहे आणि खरं तर खूप छान अशा मनात राहिलेल्या गोष्टी असतात. त्यातली एक आठवण म्हणजे पुलंचं, निवडक पुलंचं जे शीर्षक तुम्ही वाजवलं, त्याची जी धून तुम्ही वाजवली, तर काय होता तो प्रोजेक्ट नेमका आणि कसं झालं ते? पुलं म्हणजे आमचे भाई. तर त्यांचे ज्या कथा आहेत वेगवेगळ्या, त्या कथांचं तर छोटं छोटं असं 10 मिनटं 15 मिनटं असं ते करायचं ठरलं त्यांचं. आणि त्याच्यासाठी त्यांना एक सिग्नेचर ट्यून हवीची आणि ते काम आनंद मोडककडे गेलं. आणि अनेकांना ते वाटतं की भाईंचंच म्युझिक आहे म्हणून, पण ते आनंद मोडकचं आहे. आणि वेस्टर्न आउटडोर स्टुडिओमध्ये ते झालं. आणि मी कीबोर्ड वाजवत होतो आणि तेव्हा अशी सोय होती की आतून वाजवायची, म्हणजे रेकॉर्डिस्टच्या बाजूला लाईन आउट म्हणतो आम्ही, लाईन आउट देऊन ते तिकडे डायरेक्ट वाजवायचं.
आता आम्ही रिहर्सल करून आता टेकला जाणार इतक्यात भाई स्वतः स्टुडिओमध्ये आले आणि माझ्या डावीकडच्या खुर्चीवर बसले आणि टेन्शन होतं ना, मोठा माणूस एवढा स्वतः हार्मोनियम इतका अप्रतिम वाजवणार. बरोबर. पण ते झालं, माझ्याकडनं चांगलं वाजलं, शाबासकी मिळाली भाईंची. वा. आणि नंतर भाई म्हणतात, अहो अप्पा हे तुमचं यंत्र छान आहे हो, थोडा हाताळू का? म्हटलं तुम्हाला कोण नाही बोलणार, हाताळा म्हटलं केवढं. आणि त्यांचे हात माझ्या वाद्याला लागले. वा. एवढं मोठं भाग्य. खरंच आहे. आज ऐकूया आपण ती धून. किती वर्ष हे ऐकतोय आणि हे ऐकत असताना आज अनेकांना कदाचित कळलं असेल की आप्पांनी हे वाजवलेलं आहे. खूप सुंदर. नाही ना, मी का सांगायला लागलो हा. की मध्ये फेसबुक वरती 2-3 जणांनी वाजवलं हा. आणि जसं का त्यांनीच वाजवलं ओरिजिनल असं. म्हणून मी एक माझा एक गप्पा आप्पांच्या गप्पा नावाचा चॅनल आहे, आप्पा ओढा माझा. ते मग मी त्या चॅनलवरती माझ्या ही आठवण सांगितली. आठवण म्हणजे एक एपिसोड केला त्याच्यावर. बरोबर बरोबर. मुद्दा. करेक्ट. नाही आणि त्यामुळे अनेकांना ज्यांना माहित नव्हतं त्यांना ते कळलं आणि खरोखरच एव्हरग्रीन ट्यून आहे ही, जी आजही अनेक वर्ष लोक ऐकतायत. आणि ह्याच्यामध्ये मुंबईचे आम्ही 4 जण होतो म्युझिशियन. बरं. मी, दीपक बोरकर, राजेश देव आणि केदार पंडित. आणि बाकी मग इतर जे काय म्युझिशियन होते ते त्यांनी पुण्यावरनं आणले होते आनंदी आणि सुधीर मोगे आणि ती सगळीच मंडळी. रवी साठे होता प्रत्यक्ष तिकडे रेकॉर्डिस्ट म्हणून. रवी साठेने बरंच काम केलंय. हो. तिकडे तो हजर होता. बरोबर. ते रेकॉर्डिस्ट म्हणून नाही रेकॉर्डिस्ट म्हणून नंतर तर जे काय रेकॉर्डिंग काम पोस्ट प्रोडक्शन ते रवीने त्यांना खूप मदत. बरं बरं. मला वाटतं उत्तरातही पुलंची काहीतरी आठवण जो प्रश्न विचारला ना की असा काही वेगळा अनुभव, तर मला आता आठवला की बैठकीची लावणी नावाचा एक कार्यक्रम NCPA तर्फे अशोक रानडे, डॉक्टर अशोक रानडे आणि पु ल देशपांडे असं ते मिळून त्यांनी सादर केला होता. तर त्यावेळी मला त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली की बैठकीची लावणी त्याचे ताल वेगळे असायचे, ख्यालाच्या अंगाने जाणाऱ्या असायच्या आणि ते सगळं मला शिकवण्याचं काम डॉक्टर रानड्यांनी केलं. आणि पु ल देशपांडे स्वतः बसायचे आणि सांगायचे इथे असा नखरा येऊ दे, तसं येऊ दे, असे ते स्वतः इन्स्ट्रक्शन्स. हा एकदम विलक्षण असा अनुभव होता. खरं. आणि एखादी ओळ आठवते त्यातली? अगदीच थोडंसं मला आठवतं. 2 ओळी. पण खूप वर्ष झाली त्याला, 30-40 वर्ष झाली असतील. त्या ख्यालाच्या अंगाने मी म्हटलं ना जायच्या जाई जुईचे शेज फुलांची आरास बी केली. वा. उत्तराताई, आप्पा किती छान वाटतंय या सगळ्या गोष्टी ऐकताना. आणि याच सगळ्या गोष्टी ऐकत असताना आज मात्र थोडंसं इथे थांबूया आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या या सगळ्या वेगळ्या गोष्टी पुन्हा आपण अनुभवणार आहोत, पण पुढच्या भागामध्ये. आज इथेच थांबूया. नमस्कार.